सरनाईक म्हणतात की फसवणूक केली आहे करून. सरनाईक म्हणतात भाजपनं आमची फसवणूक केली. मला शिरसाट पण आता तसंच बोलले होते. मीरा नाही शिरसाट साहेबाकडे मी स्वतः येऊन आलो, त्यांच्या घरी गेलो. नंतर मात्र मी नागपूरला आल्यानंतर मग आमचे अतुल सावेजी चर्चा करत होते. पुढं त्या ठिकाणी फार चर्चा पुढं गेली नाही. मीरा भाईंदरमध्ये चर्चा सुरू होती, मात्र त्या ठिकाणी पुढं त्या ठिकाणी लोकल कार्यकर्त्याच्या आपसातल्या वादामुळं कधी कधी त्या ठिकाणी आमची इच्छा असूनही, म्हणजे माननीय एकनाथजीची, आमची, देवेंद्रजींची, सर्वांची इच्छा असूनही आणि आम्ही आग्रह धरू नये, काही ठिकाणी मात्र लोकल कार्यकर्त्याचे आग्रह याचा त्या ठिकाणी वेळेवर तिथे काही ठिकाणी युती झाली नाही. पण आम्ही हे सांगतो की मैत्रीपूर्ण लढताना मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणताही वादविवाद होणार नाही, मनभेद होणार नाही. आमची युती कायम चांगल्या पद्धतीने लढेल आणि जिंकून आल्यावर मात्र पुन्हा एकत्रित पद्धतीने आम्ही काम करू. पुण्यातून महाडिकांच्या मुलग्यानं 24 तासात अर्ज माघार घेतलेला होता, पण आताही काल मुदत संपलेली आहे. पण तुमच्या पक्षाचे भाजपचे आमदार आहेत महेश चौगुले, त्यांचा मुलगा आजही त्याची उमेदवारी. अशा पद्धतीनं अनेक भाजपच्या नेत्यांच्या नातेवाईकांची उमेदवारी कायम आहे. या बाबतीत काय प्रदेश राहुल नार्वेकरांच्या घरात 3 उमेदवारी दिल्या. ज्या ठिकाणी यापूर्वी त्यांच्या घरातले उमेदवार लढले होते कधी ना कधी, म्हणजे आमदाराच्या घरात त्यांचा मुलगा कधी ना कधी लढलाय. राहुल नार्वेकरकडे त्यांचे जे काही सीट आहे त्या सीट आधी ऑलरेडी त्या सिटिंग सीट आहे. पण ज्या ठिकाणी आमदार आहेत आणि नव्यानं आम्ही त्या ठिकाणी उमेदवार देतो आहे, म्हणजे देवयानीताई फरांदेंनी आपल्या मुलाला विड्रॉ केलं, सीमाताई हिरेंनी विड्रॉ केलं, मुरली मोहोळजींनी 3 सीट विड्रॉ केल्या, अशा अनेक आमच्या नेत्यांनी, धनंजय महाडिकांनी विड्रॉ केलं. त्यामुळं पक्षादेश ऐकला. पण ज्या ठिकाणी ऑलरेडी सिटिंग आहे, ज्या ठिकाणी ऑलरेडी त्या ठिकाणी कधी ना कधी निवडणूक लढल्या आहेत त्यांच्या परिवारातले, तो जो सीट दिली आहे ती लढलेले आहेत किंवा सिटिंग आहेत, त्यामुळे त्यांना कंटिन्यू आम्ही केलेलं आहे. नवीन मात्र कुठली एंट्री, आमदार खासदाराच्या मुलांना नवीन एंट्री देण्याचे कुठलेही त्या ठिकाणी किंवा त्यांचा मुलगा, मी वारंवार सांगतो कुणाचा मुलगा असणे काही चुकीचं नाही आहे. एखादा मुलगा कर्तृत्वान असेल त्यांनी लढलं पाहिजे. पण तरी आम्ही पायंडा पाडला की जुन्या काळात जे लोक सिटिंग आहे किंवा जुन्या काळात निवडणूक लढले पण हरले असेही काही उमेदवार आम्ही दिलेले आहेत, पण नवीन मात्र एंट्री झाली नाही. नाही, घराणेशाहीच्या विरुद्ध, कारण विड्रॉ केले ना, आम्ही लढलोच नाही. आता आम्ही बऱ्यापैकी लोक विड्रॉ झाले आहेत. आमदार खासदारांनी त्या ठिकाणी आपल्या परिवारातल्या लोकांना विड्रॉ केला आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या ठिकाणी यापूर्वी लढलेले आहेत, नार्वेकरचा विषय, नार्वेकरामध्ये यापूर्वी 3 सीट त्या ठिकाणी नगरसेवक होते, त्यामुळे त्यांनी ते सिटिंग आहे, सिटिंग गेटिंगला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण नवीन मात्र एंट्री आम्ही थांबवलेली आहे. काही ठिकाणी आमदार खासदारांनी स्वतःच त्या ठिकाणी मुलांना विड्रॉ केलं. जसं नागपूरमध्ये कृष्णा खोपडे जी आहेत, त्यांचा मुलगा लढणार होते, नाही दिली सीट त्यांनी. काही ठिकाणी चांगले आग्रह होते. मी त्या ठिकाणी 50 उदाहरण महाराष्ट्रात देऊ शकतो. भागवत कराडचा मुलगा हा 4दा भाजपाचे सरचिटणीस आहे, अत्यंत चांगला प्रभावी कार्यकर्ता आहे, पूर्ण वॉर्ड त्यांच्या मागे उभा आहे, पण आम्ही विड्रॉ केलं. त्यामुळं अनेक कार्यकर्ते विड्रॉ झाले आहे, अनेक आमदारांनी आपल्या मुलाला विड्रॉ केलेला आहे, कर्तृत्व असून सुद्धा विड्रॉ केलेला आहे. सर, पुण्यामध्ये सर ठाकरेंनी आपली शिवसेना काँग्रेसला विकली असं खुलं पत्र आता ठाकरेंच्याच कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंनी लिहिलेलं आहे. जागा समाधानकारक मिळाल्या नाहीयेत पुण्यामध्ये असं ठाकरे गटाचं म्हणणं होतं त्या ठिकाणी, तरीही उद्धव ठाकरेंनी युती केली. याउलट मुंबईमध्ये मात्र तोच पक्ष तुमच्या विरोधात लढतोय असाही त्यांनी कुठेतरी सवाल विचारला. त्यांच्या पक्षात काय झालं, कोणी काय सवाल उचलले आणि कोणी काय सवाल पाहिले हे मला माहिती नाही. पण निश्चितपणे सांगतो, कुठल्याही पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये होऊ दिलं नाही. त्यांच्या पक्षात काय झालं त्यांनी बघायचं. कृपाशंकर सिंग असं म्हणतायत की उत्तर भारतीय उमेदवारांना जास्त निवडून आणा, उत्तर भारतीय महापौर आपल्याला बसवायचं आहे, कसं बघता यावं? महापौर वगैरे बसवणे हे राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय असतो. जे काही लोक निवडून येतात त्यामध्ये गटनेता कोणाला करायचं, प्रतोद कोणाला करायचं, उपमहापौर कोणाला करायचं, महापौर कोणाला करायचं, हे राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काय चर्चेतून तो विषय निघाला मला माहिती नाही, पण शेवटी हा राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाचा अधिकार आहे.